मानसिकता ही बदलली. धर्माच्या नावाखाली आज भारतीय जनता पक्ष काय म्हणताय की धर्म संकट मध्ये आलाय, हिंदू संकटात आलाय. अरे भोसडीच्या सत्ता तुमची आहे ना रे. अरे बापरे. आणि कुठं संकटात आलाय. आणि खाली बसलेला ओबीसी येण्यासारखा टाळ्या वाजवत बसतोय की संकटात आलोय. आणि तू काय मुसलमान होणार आहेस का रे? तू काय ख्रिश्चन होणार आहेस का? तू जोपर्यंत ख्रिश्चन होत नाही, जोपर्यंत मुसलमान होत नाही, तोपर्यंत असणारा धर्म कुठं संकटात आलेला आहे? धर्म संकटात आलेलं नाही, तुझं आरक्षण संकटात आलेलं आहे हे लक्षात घे. एका मुसलमानाला पकडायचं, कुडाळीने तलवारीने त्याचे एवढे तुकडे 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 करायचे की खेमा करून टाकायचा आणि त्याचा व्हिडिओ काढायचा, दाखवून द्यायचा. आणि मग आपल्याला असं वाटतं काय मुसलमानाला मारलं. अरे एक मुसलमान गेलाय, उरलेले सगळे जिवंत आहेत ना. एक मुसलमान मेलेला आहे, उरलेले सगळे जिवंत आहेत ना. कारवाई कुठे? आणि म्हणून हे जे धर्माच्या नावाने जे राजकारण चाललेलं आहे, या धर्माच्या नावाच्या राजकारणामध्ये सिंदूरमध्ये एक तरी मित्र तुमच्या बाजूने उभा राहिला का? एक तरी देश तुमचा मित्र राहिला का? हे उद्याचा असणारा खापर कोणावरती फुटणार आहे, तो ओबीसी वरती फुटणार आहे हे लक्षात घ्या. हे ओबीसी वरती फुटणार आहे याचं कारण की शहाणपणाचं ज्यावेळेस वागायला पाहिजे होतं, देशाच्या हितासाठी ज्यावेळेस तो वागायला पाहिजे होता, त्यावेळेस देशाच्या हितासाठी वागला नाही, तर धर्माच्या नावाने वेडेपणाने तो नाचायला लागला. अशी परिस्थिती आज आपण बघितलं असेल तर अमेरिका तुमच्या विरोधात, इंग्लंड तुमच्या विरोधात, फ्रान्स तुमच्या विरोधात. आणि मध्यंतरी बातम्या आल्या की रशिया पाकिस्तानला विमानं देणार आहेत अशी असताना परिस्थिती. 3 महिन्यामध्ये युद्ध, एवढं लक्षात घ्या. पाकिस्तानमध्ये 3 महिन्यात युद्ध आहे. तुम्ही हारला तर राज्य कोणाचं होणार? तुम्ही हारलात तर राज्य कोणावरती आहे? मी जे ओबीसीला विचारतो, राज्य कोणाचं येणार तुम्ही हारलात तर? जो नुसता धर्म धर्म घेऊन बसलेला, त्याची सुद्धा आवश्यकता आहे, मी नाही असं म्हणत नाही. धर्म हा माणसाला मनशांती देतो, पण इथे असताना सुरक्षिता आणि पोटाचा प्रश्न सोडवायचा असेल तर तो राजकारणच देतो, हे आपण लक्षात घ्या. आणि त्याच्यापासूनच ओबीसी फारकत घेतो, त्याच्यापासूनच तो असताना फारकत घेतो. 17 देश आणि एक तुम्ही, जिंकेल कोण? 17 देश एकत्र आले एकाच्या विरोधात, जिंकणार कोण? आणि हे झालं का? ते इथल्या सगळ्या ओबीसीने पहिल्यांदा विचारात घेतलं पाहिजे की ही परिस्थिती आली का? ही परिस्थिती आली का? मागच्या विधानसभेमध्ये ओबीसीवरती हल्ले झाले लोकसभेनंतर.
हल्ला करणारा कोण? तिथला असणारा RSS वाला होता, BJP वाला होता, मराठा समाजातले होते. आम्ही मतदान दिलं कोणाला? कोणाला दिलं आम्ही? कोणाला दिलं? कोणाला दिलं मग? बीजेपीला. तो NCPचा मराठा काय आणि BJPचा मराठा काय? तो OBCची काय करणार? मारणारच का? त्याच्या पलीकडे काय करणार? गुजरातीमध्ये एक म्हण आहे, आ बैल मुझे मार. हे राजकारण शिकायचं असेल तर OBCतून शिकलं पाहिजे, हे मी नेहमी म्हणत असतो. की स्वतःच्या पायावरती धोंडा पाडायचा असेल तर तो OBC कडून शिकला पाहिजे, इतर कोणाकडून शिकता कामा नये. एका काळी इमर्जन्सीच्या कालावधीमध्ये बरुआ नावाचा असणारा काँग्रेसचा अध्यक्ष होता. बरुआ नावाचा असणारा अध्यक्ष होता आणि त्यांनी एक घोषणा केली, इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया. इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिरा असं त्यांनी स्लोगन केलं. लोक म्हणाले, बेट्या तू ये इलेक्शन मध्ये, आम्ही तुला बघतो. वर्षभरानंतर इलेक्शन झालं आणि काँग्रेसला 71चं युद्ध जिंकल्यानंतर सुद्धा पाकिस्तानचे एक तुकडे 2 तुकडे करून टाकल्यानंतर सुद्धा त्याच इंदिरा गांधीला पुन्हा लोकांनी असताना हरवलं आणि सांगितलं की लोकशाही हीच या देशातला मार्ग आहे, इथे असणारा व्यक्ती चालणार नाही. आज तुम्ही मोदीचं डोकं फिरवलेलं आहे, तू वेडापिसा झालेला आहे. तू असं म्हणतोय की मी जगाचा आता विश्वगुरु झालेला आहे आणि मी जगाचा विश्वगुरु झाल्यामुळे मला उरलेल्या सगळ्या राष्ट्रपतीने सलाम ठोकला पाहिजे. त्याची ही जी आम भावना, त्याची ही जी मगरुरी आहे, या मगरुरीमुळे अमेरिकाही विरोधात घेतली, इंग्लंडही विरोधात घेतला, रशियाही विरोधात चाललेला आहे आणि एक मित्र राहिला नाही अशी परिस्थिती आहे. आता मला सांगा, मोदीला वाचवायचं की देशाला वाचवायचं? मग भारतीय जनता पक्षाचं ह्या लोकसभेच्या ह्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये काय केलं पाहिजे? पानिपत. काय केलं पाहिजे? टोपलीवाले बोलतच नाहीये, मला OBC वाल्यांचा आवाजच येत नाहीये. त्याच्याने काय होणार आहे? हा, जिथं लढायचं तिथं लढायचं नाही, जिथं पाय घालायचं तिथं पाय घालायचं नाही आणि भोवतीकडेच पाय घालून आपलं मोडून यायचं. मतदानातून दाखवा. जगाला तुम्हाला दाखवण्याची आज गरज आहे. इथला जगाला दाखवण्याची गरज आहे की भारतातला नागरिक हा देशाला मानतो, तो कुठल्या व्यक्तीला मानत नाही, हे आपण लक्षात घ्या. भारताचा नागरिक देशाला मानतो, कुठल्या व्यक्तीला मानत नाही. आज बरीच लोक आली नाही, सगळ्यांचे मला टेलिफोन आले, बघा पुढच्या वेळेस आपण एकत्र येऊ. मी त्यांना म्हटलं, आभारी
मी त्यांना म्हटलं आभारी. म्हटलं ह्या स्वतंत्र देशाचा मी एक नागरिक आहे. या देशाने म्हटलं मला बोलायचा अधिकार दिला आणि पंतप्रधानाला शिव्या घालण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे. मी ती वाट बघतोय की शिव्या घातल्यानंतर मला पोलिसांनी पकडावं तर. मी एकदा कमिशनरला फोन केला आणि सांगितलं मी आज शिव्या घालायला जातोय, मला अटक करा. ती कमिशनर म्हटले तुम्ही सुटून झाले हे आम्हाला माहिती आहे, पण आमचे हत्यार घालवाल तुम्ही आमचे हत्यार घालणार का. म्हटलं तो माझा नोकर आहे, त्या नोकराला मी शिव्या घालण्याचा म्हटलं माझा अधिकार आहे. आणि त्याला असं वाटतं की मी शिव्या घालू नये तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि जावं. मी कशाला शिव्या घालू. लोकशाहीच्या ह्याच्यामध्ये